मोराणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात व्याख्यान व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर विष्णू गुंजा सर होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गीतांजली सोनोनी या उपस्थित होत्या। त्यांनी स्त्री आणि तिचे आरोग्य या विषयावर विस्तृत मांडणी केली। त्यांनी पूर्वीच्या महिलांच्या जबाबदाऱ्या आणि आत्ताच्या महिलांच्या जबाबदाऱ्या यामुळे दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम याबाबत माहिती दिली। महिलांनी कुटुंबाच्या काळजीबरोबरच आपली शारीरिक, मानसिक आणि पोषण या तीनही घटकांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टर गीतांजली सोनोनी यांनी सांगितले। तर प्राचार्य डॉक्टर विष्णू गुंजा यांनी सांगितले की महिला ही कुटुंबाचा महत्त्वाचा आधार असून तिचा आदर व सन्मान केला गेला पाहिजे। त्यांना आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला, त्यात विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वेशभूषा सादर केल्या। या प्रसंगी डॉक्टर प्रीती वहाने, प्राध्यापक डॉक्टर फरीदा खान, प्राध्यापक डॉक्टर सुवर्णा बर्डे, प्राध्यापक डॉक्टर मेघावी मेश्राम तसेच आम्रपाली सूर्यवंशी, रेखाताई उपाडे, त्याचप्रमाणे विद्यार्थिनी प्रतिनिधी नीलिमा महाजन व जयश्री वाघ यांचा सन्मान करण्यात आला। तर विश्वजित वाघ व अनिल बागुल यांनी साऊ पेटती मशाल हे गीत सादर केले। तर नूतन सोनार व जयश्री वाघ यांनी मनोगत व्यक्त केले। आभार तेजस्विनी धनगर हिने मानलेत। मी अहिल्याबाई होळकर, मी माळवा साम्राज्यावर राज्य केले। माझे पती मृत्यू पावले तरीही मी हार मानले नाही व अंधश्रद्धा निवारण केले व चोर आणि तोडफोड यांचे विचार बदलले व त्यांचे परिवर्तन केले। मी अहिल्याबाई होळकर। विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, प्रचंड शिक्षण कर्तृत्ववान करतात आणि आपली जबाबदारी अगदी निर्णयांना स्वातंत्र्य गड्या मनगटाच चोरला